अशी कोणती वकिलीन बाई असते म्हणजे फी न घेताच फाईल तपासायला तयार होते? न घेता म्हणजे तर असं कुठे म्हणलं की मी फी घेणारच नाही? नाही म्हणल्या नाहीच आहेत ग राजूताई, पण आजच्या जमान्यात माणूस पैसे ठेवल्याशिवाय कामाला हात पण लावत नाही. असतंय की काच. तुला माहिती का भागू, शिकलेली माणसं आहेत ना ती काम बघतात आणि मग पैसे ठरवतात. शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढूच नाही. एकदा का खिशाला कात्री लागली ती काय संपत नाही. केस चालू असेपर्यंत पैसे द्यावेच लागतात. नाही, आता काय बी झालं ना मागं नाही हटायचं. किती पैसे द्यायला लागतील ना तेवढं द्यायला तयार आहे मी. पण ही केस त्या बाईच लढणार. हां सूर्या, अरे आशाची केस चालू असताना बी जालिंदरनं लय लुटलंय आपल्याला बाबा. जपून राहा त्याच्यापासून. तात्या, पैशांचं झालेलं नुकसान ना कसं पण भरून काढता येतं. पण त्यांनी आईला एवढे वर्ष जेलमध्ये अडकवलं, तिची एवढी महत्वाची वर्ष वाया घालवली, ती आपण कशी परत आणणार आहे? त्या माणसाला ना कोर्ट कचेऱ्यांचा चांगला अनुभव आहे. तो पूर्ण ताकदीने उतरणार, आपल्याला वरचढ ठरणार. आपण पूर्ण तयारीनिशी तो उतरला पाहिजे दादा. कालिंदी माणसं फोन. सूर्या, कालिंदी मॅमचा फोन आहे. उचल, काय म्हणतात बघ. हा मॅम, बोला ना. हां, तुम्ही ते मला माझ्या फीचं विचारलं होतं ना? हो, आम्ही तुमच्याच फोनची वाट बघत होतो. उद्या जमतील तेवढे पैसे देतो हा मी तुम्हाला. तुम्ही सांगा ना किती फी आहे तुमची? तुमची केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला 50 जमतील? काय? स्पीकरवर टाक. 50,000? अहो, एवढे पैसे? तुम्हाला साताऱ्याची करवीर निसर्ग संस्था माहिती आहे का? हां माहिती ना, ते झाडाचा गावी म्हणून काम करतात तीच ना? बरोबर. तर तुम्हाला ना त्या संस्थेमध्ये जायचंय आणि 50 रोपं लावायचे. त्या 50 रोपांचं संगोपन करायचंय आणि त्यांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी घ्यायची. जमेल एवढं करायला? मॅम, पण तुमची फी? ज्या क्षणी तुम्ही 50 रोपं लावाल ना त्या क्षणी मला माझी फी मिळाली. कसं आहे ना, या जालिंदर निंबाळकर नावाच्या माणसाचा मी खूप अभ्यास केलाय, बरीच माहिती गोळा केली आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की मी तुमची केस लढेन आणि तेही तुमच्याकडून एकही पैसा न घेता. मॅम, असं काय करताय तुम्ही? असे पैसे न घेता? काय आहे ना तुळजा, मी सगळ्या केसेस फक्त पैशासाठी लढत नाही. काही केसेसमध्ये माझ्यासाठी चॅलेंज असतं. जालिंदर निंबाळकरची केस तशी आहे. मला असं वाटतं की या केसमध्ये ना माझा सगळा अभ्यास पणाला लागला तरी चालेल, पण जालिंदर निंबाळकर नावाच्या राक्षसाला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ते मी बघेन. मी माझी तयारी सुरू केली आहे, तुम्ही पण तयारी सुरू करा. आणि हो, 50 झाडं लावायला विसरू नका. ओके दादा, फक्त 50 झाडं लावायचेत? कसले भारी आहेत मॅडम. आपलं टेन्शनच मिटलं बघ. आता काय डॅडी सुटत नसतं. खास तुमच्यासाठी स्पेशल मिठाई आणली आहे. असे अजून 4 बॉक्स देणारे आम्ही तुला. पाहिजे तेवढं तोंड गोड कर आणि उद्या आम्हाला थोड्या वेळासाठी बाहेर सोड. आमचं लय महत्वाचं काम आहे. हो, गणपती बाप्पा, मंगल मूर्ती. बर, निघतो आता आम्ही. सूर्या, आज पहिल्यांदा आपण जालिंदरच्या विरोधात उभं राहतोय. देवी आई तुला बळ देव. तू डगमगणार नाही याची खात्री आहे मला, पण स्वतःची काळजी घेऊन वैऱ्याला पाणी पाज आणि रागावर ताबा ठेव. कोर्टात काही चुकीचं बोललास ना स्वतःच अडकशील, एवढं लक्षात ठेव. हे बघ आशा, असं करतेस का तू? तू जातीस का त्याच्यावर? अगं तू काय बारका आहे का? मग काय, दादा हिरो आहे.
तो नक्की ही लढाई जिंकणार. अगं पण आई तुम्ही नका काळजी करू, सगळं अगदी व्यवस्थित होईल. पण आता आम्ही निघतो हं? चला येऊ यशस्वी हो. येऊ ध्यानात ठेवा हो सगळं. येतो. बाप्पा, तू विघ्नहर्ता आहेस. या प्रयत्नात दादा वहिनीला यश दे आणि आमच्या घरावर आलेलं संकट लवकरात लवकर दूर कर. मॅडम तुम्ही इथेच थांबा. तुमच्या सुरक्षेसाठी मी आतून जाऊन येतो. कांबळे मॅडम यांच्यावर लक्ष ठेवा. काय निंबाळकर बाई, जबाब द्यायला आलेला दिसतंय. तू काय करतोयस इथं? तुला परत एकदा समजवायला आलो. त्या सूर्याच्या नादाला लागून तू डॅडींच्या विरोधात जबाब द्यायला आली आहेस खरं, पण डॅडी काय चीज आहे ना ते त्या सूर्याला नीट माहित नाही. तू तरी नीट वाग की. तुला वेगळं सांगायची गरज आहे का डॅडी काय करू शकतात ते? ए, कुणाला भेदावतोयस? लई टिवटिव केलीस ना तर हिथंच आरडावरडा करून तुला बी अटक करायला लावीन. लाव लाव ना, मला अटक करायला लाव. पण तुझ्या लक्षात येते का तू काय करतेस ते? हे बघ, डॅडी आहेत ना तुझ्या आयुष्याचे साथीदार आहेत. मी जरी पोटचा पोरगा नसलो ना तरी तुझाच लेकी. थोडा तरी विचार कर. तू जर आज जबाब दिला ना तर डॅडींना फाशीची शिक्षा होऊ शकते. तू स्वतःच्या हातानेच कुंकू पुसणार. पास झालं शत्रू. तुमच्या लेखी मला काय किंमत आहे का नाही ती मला चांगलं ठाव आहे. बायको आई आज आठवली विरा तुम्हाला. हा आणि काय र, मला समजवायसाठी तुला इथं पाठवून तुझा बाप कुठं लपून बसलाय. आला नाही अजून त्यो? ते आम्ही आत गेल्यावर सांगू. सांगा. पर तुम्ही काय जरी केलं ना तरी बी त्यो आता वाचत नसतोय एवढं ध्यानात ठेवा. आणि ए शत्रू, योग गोष्ट चांगली ध्यानात ठेव. ज्या माणसाने स्वतःच्या बायकोचा जीव घेतला त्याच्या नावाचं कुकू लावण्यापेक्षा बोडक्या कपाळाने फिरणं जास्त पसंत करीन मी. तुझा माज असा नाही उतरणार. डॅडींच्या विरोधात जेवढी लोक गेलीत ना त्यांची सगळ्यांची गाणी वाजणार बघ. डॅडी काय एवढा सोपा विषय वाटले का तुला? ये पुरी, काय वाजी? काहीतरी खायला दे, लय भूक लागली आहे. चहा बिस्किट दिलं तरी चालेल. बर, चला मी तुम्हाला खायला देते.